दलित मराठी एक झाली की सगळ्याचा धुराळाच वाजवतो. म्हणूनच मी दलित मुस्लिमांना आणि मराठ्यांना सांगत असतो, एकदा ह्यांना पायाखाली चेंगरा. बहुतेक 29ला चेंगरी ते 2029ला. काय सांगायला सत्तेचा समारोप होता आणि त्या ठिकाणी पाहिलं तुमचं आगमन झालेलं सर्व गावामध्ये गावकऱ्यांच्या वतीनं आपलं खूप मोठं स्वागत करण्यात आलं. जेसीबी साहेबांनी फुलं उदय केलं, काय सांगा? ते समाजाचं प्रेम आहे. मी जे इमानदारीनं करतो, प्रामाणिकपणानं समाजासाठी लढतो. समाजाला माहिती आहे मला किती वेदना आहेत. कारण या उपोषणामुळं ना माझं शरीर इतकं थकून गेलं आहे की मी तरी पण या समाजाच्या लेकीबाळीसाठी, लेकराबाळासाठी, त्यांच्या कल्याणासाठी माझं हटत नाही आहे. मी समाजाला सांगताना पण सांगितलेलं आहे, कधी काळी माझ्याकडून समजा सप्ताहासाठी, लग्नासाठी येणं झालं नाही तर रुसत जाऊ नका, नाराज होत जाऊ नका. कारण मी समाजासाठी लढत राहणार आहे कायमस्वरूपी. मी बसल्या जागेहून तुमच्या लेकराचं कल्याण करेल. ते समाजाला सांगणंही गरजेचं होतं आणि समाज ऐकतो पण माझा. त्यामुळं समाजाचं शेवटी त्यांना आरक्षण मिळून दिलं आहे, राहिलेला पण मिळून देणार आहे. त्यामुळे समाजाचं त्यांचा मुलगा आला असं त्यांना वाटतं, म्हणून आता ते प्रेमापोटी फुलाची त्याची उधळण करतायत. माझ्या मुंड्यांच्या पत्नीनं तर भेट घेतलेली आहे, तुम्ही त्याला बहीण मानलेली आहे, अजून त्यांना नाही मिळालं नाही, 2.5 वर्ष होऊन गेलेले. कसं पाहता आपण? हे बघा, त्या प्रकरणात काहीच नव्हतं राहिलं, काही ठेवलंच नव्हतं याने. किमान आता त्याचा उरगाडा व्हायला लागला आणि पुढच्या टप्प्यातसुद्धा त्याचे आणखीन तुम्हाला सगळं ऐकायला खूप मोठा उरगाडा त्या प्रकरणाचा होणार आहे. कारण त्याच्यात कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही असा शब्द देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेला आहे. कारण ते तोंडावरती पडणार आहेत, लक्षात ठेवा. ही सोपी गोष्ट नाही. संतोष भैया देशमुखांचं प्रकरण असो किंवा महादेव भैया मुंडेचं असो, याच्यात शब्द दिला देवेंद्र फडणवीस साहेबांनी. त्यांनी जर याच्यात हलगर्जीपणा केला तर ते त्यांच्या मुळावरती येणार आहे. त्यामुळे ते कधी याच्यात हलगर्जीपणा करणार नाहीत. जर केला तर आम्ही आहेत ना पुढं पुन्हा. म्हणजे तुमची आता भेट घेतलेली, काय तुमचा संवाद झालेला आहे? नाही काय नाही ताईन, ते वडील त्यांचे ते फक्त भेटायला आले होते, बाकी काहीच नाही, तेवढंच. कोल्हापूर तालुक्यामध्ये कुणी किलोमीटर वाट. तेच आता मी बावनकुळे साहेबाला सुद्धा ते बोलतो लगेच आणि उपसमितीला सुद्धा सांगतो. मला वाटतं 19 तारखेला बैठक आहे. यावेळेस कॅबिनेट बऱ्याच झाल्या नाही, त्याच्यामुळं ते बहुतेक 19पासूनच सुरू करायला. मी सांगणार आहे त्यांना जे 5-6 विषय आहेत परळीसह की इथला रेकॉर्ड का शोधला गेला नाही, काही यंत्रणा कमी आहे का, जाणून बुजून केलं जात नाही, हे सगळं प्रश्न विचारून आणि त्याची सोयी लागत नसतं मग अधिकाऱ्यांना चौकशीत फेरत यावं लागणार. मी जातीचं कोणी माझ्या लेकरांचं वाटोळं करणार असलं तर मी सोडणार नाही. अधिकारी हा आमच्यासाठी सगळा सारखा. मी कधीही अधिकाऱ्यांना तोंड टाकून बोलत नाही, आत्तापर्यंत बोललो पण नाही. परंतु लेकरांचं वाटलं जर ते नोंदी असून देणार नसतील तर मग मात्र मला ॲक्शन घ्यावं लागेल, त्याला माझा नाव लागेल. नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकीपासून तुम्ही लांब होता, विधानसभेपासून नाहीच. मी असले का असतो, मी लोकसभेला होतो का नाही, होतो उघड. मी ना नगरपंचायतीसाठी होतो, ना नगरपालिकेसाठी होतो, ना महानगरपालिकेत होतो, ना विधानसभेत होतो आणि जिल्हा परिषदला राहणार नाही. त्याचं कारण काय बघा, या आंदोलनातले चेहरे सगळे समोरून इकडून तिकडून उभा राहणारे 4-5 येते आणि कोणाला करा म्हणताय. त्यामुळं मी त्याच्यापासून अलिप्त आहे. पण याच्यात लक्षात येतं की हे अवघड आहे.